नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणजवळील राक्षेवाडी तालुका खेड या ठिकाणी रहिवासी असलेल्या शेतकरी धोंडीबा राक्षे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक केली जात असून दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या 5 दिवसांपासून रात्रीच्या सुमारास घरावर दगडफेक केली जात असून राक्षे कुटुंब दहशतीच्या छायेत जगत आहे. राक्षे कुटुंबाच्या घरावर रात्रीच्या वेळेस दगड फेकल्यानं घरातील पत्र्याला मोठी छिद्र पडली आहेत. तसेच त्यांच्या शेजारी राहणारे घरातील रहिवासी देखील भयभीत झाले आहेत. गावात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. एवढा मोठा दगडी मारला ना? राक्षेवाडी टाकायची आता 8 दिवस आहेत, 15 दिवस दगडी येते रोज. संध्याकाळी 7:30-8च्या टायमाला येतात, रोज येतात. आज 5वा दिवस झाला सारखी दगडी येतात. मला त्यांच्याकडून त्रास आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील 5 वर्षीय चिमुरडीच्या कपड्यांना दिवाळीच्या पणतीनं आग लागली. गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. श्राव्य सोमनाथ पोतले, वय वर्षे 5 असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 5 वर्षीय मुलीचे नाव आहे. श्राव्य घरी खेळत असताना तिच्या कपड्यांना दिवाळीच्या पणतीने आग लागून ती गंभीर भाजली होती. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपावली हा प्रकाशाचा सण असला तरी या काळात सर्वांनी विशेष दक्षता आणि काळजी घेण्याची गरज आहे. आळंदीजवळ केळगाव तालुका खेड येथील गोठ्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात एका पारडाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. खेड तालुक्यात लोकवस्तीच्या भागात वाढत चाललेला बिबट्यांचा वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. खेड तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. यातील काही ग्रामपंचायती औद्योगिक भागाच्या लगतच्या असल्याने सधन होत्या, तर काही दुर्गम भागातील होत्या. दुर्गम भागातील ग्रामपंचायतीचा वार्षिक महसूल केवळ 2 ते 5 लाखात असताना निवडणूक प्रचारासाठी खर्च त्याच्या दसपट झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काही बड्या ग्रामपंचायतीच्या प्रचारात कोट्यावधी रुपयांचा सुराडा झाल्याचे सांगण्यात येत असून वस्तुस्थिती हीच आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने यामध्ये मोठी चुरस पाहावयास मिळाली. ही निवडणूक अनेक गावात दोन्ही बाजूने इतकी प्रतिष्ठेची केली गेली की त्यात कोणीही पैसे खर्च करायला मागेपुढे पाहिले नाही. गावकऱ्यांनीही या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. काही प्रामाणिक गावकऱ्यांनी या निवडणुकीत 1 रुपयाही घेतला नाही. मात्र त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच होती. अनेक गावांमध्ये मताला काही हजारांचा रुपये भाव फुटला होता. मतदारांनी दोन्ही पॅनलकडून उघडपणे पैसे घेतले, त्यामुळे एका मतासाठी त्यांना दुप्पट पैसे मिळाले. त्यामुळे दिवाळीपूर्वीच काही गावात दिवाळी साजरी झाल्याचे वातावरण होते. ज्यांनी हे पैसे वाटले त्या पॅनलच्या मंडळींनीच ही माहिती डोळ्यात पाणी आणून दिली आहे. हरलेल्यांना पैसे गेल्याचे दुःख आहे. जे निवडून आले त्यांनाही एवढा पैसा उगीच खर्च झाला अशी खंत निकालानंतर लागून राहिली आहे. ग्रामपंचायत सदस्यासाठी वेगळी रक्कम आणि सरपंच पदाला मतदानासाठी वेगळा आकडा असाही व्यवहार काहींनी चोखपणे पार पाडला. पैशावरच्या निवडणुकीचे घृणास्पद वास्तव विधानसभा आणि नगरपालिकांच्या पाठोपाठ गावपातळीवर पोहोचल्याचे या निवडणुकीतील पैशाच्या चुराड्यामुळे पुढे आले आहे. यापूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत थेट तालुक्याचे लोकप्रतिनिधी संपूर्ण पॅनल निवडणूक आणण्याच्या प्रयत्नात स्वतःसाठी पैसे वाटण्यात मागे राहिल्याने अक्षरशः पडता पडता वाचल्याचे आणि काठावर निवडून आल्याचे सर्वश्रुत आहेच. ग्रामीण भागातील मंडळीही आता लक्ष्मी दर्शनाशिवाय भुलत नसल्याचे उघडपणे बोलले जात आहे. हाच पैशांचा बाजार मोडीत काढण्यासाठी काही गावातील मंडळींनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यातील सर्वांनाच यश आले नाही. आता पैशांच्या जीवावर निवडून आलेले गावकारभारी गावाचे हित कसे साधणार हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे. खेड आळंदी विधानसभेचे शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने दिवाळी पहाट भाऊंची आठवण या कार्यक्रमाचे चाकण येथे आयोजन केले होते. यावेळी कलाविष्कार मंच चाकण व दिवाळी पहाट पाडवा कार्यक्रमानिमित्त गायक दीक्षा वावळ, पूजा भुरोग, प्रथमेश साळुंके व तबला वादक हर्षल गोरे यांनी लोकप्रिय भक्तिगीते सादर केले. यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण केले. यावेळी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहून स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. महिला भगिनी नवीन ते आपण स्टेजवर यायचे. दीपावलीच्या सणातील महत्त्वाचा सण म्हणजे पाडवा आणि भाऊबीज असतो. आज पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी दुकानदारांनी दुकानात चोपडी पूजन करत बत्तासे वाहून नारळ वाढवत पूजा केली.
दरम्यान भाऊबीजेनिमित्त महिला भगिनींनी माहेरी जाण्यासाठी एसटी स्थानकांवर गर्दी केली होती. खेड तालुक्यात गुरुवारपासून शासकीय कार्यालय सुरू होणार असले तरी काही अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारपासून पुढे आणखी 2 दिवसांची रजा टाकल्यानं गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस शासकीय कार्यालयांची वर्दळ कमी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खरपुडी खंडोबा येथील गडावरील मंदिराच्या संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. या भागात भाविक खूप मोठ्या संख्येने येत असतात. संरक्षक भिंती ढासळत असल्याने या ठिकाणी लोखंडी ग्रिल बसवण्यात आले आहेत. मात्र या संरक्षक भिंतीच्या लगतची जमीन देखील खचत असल्याने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जाणीव परिवार सदस्य व राजगुरुनगर येथील नागरिक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर क्रांतीवीर राजगुरू यांच्या वाड्यावर राजगुरुनगर तालुका खेड या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. वंदे मातरम. हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा भगतसिंग, प्रभु सियावर रामचंद्र की, प्रभु सियावर रामचंद्र की. स्वागत करतो. जर लावून झालं असेल तर सर्वांना विनंती की आपण या साईडला खाली यायचं आहे ग्राउंडवर. राम मंदिराची सल्ल्या सर्व तुम्ही लावून झालेल्या आहेत. सर्वांना विनंती की सर्वांनी. राजगुरुनगर या ठिकाणी स्वामी केदारी यांनी काढलेल्या पेन्सिल चित्रांचे प्रदर्शन दीपावलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. त्याचा प्रभू श्रीरामांवर एक लाईव्ह रॅप होतो, स्वतः लाईव्ह जाणार आहे. खूप छान वाटते सगळ्यांनी ऐकून. खरपुडी खंडोबा येथील मंदिरावरून खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचे आणि शेतीचे असे विहंगम दृश्य सध्या पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातील 500 आदिवासी ठाकर कुटुंबांना दिवाळी फराळ आणि दिवाळीसाठी शिधा वाटप करण्यात आला. भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून वराळे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे 21वे हे वर्ष आहे. तालुका उपाध्यक्ष वेताळे येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मंगलताई राक्षे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयांमध्ये वॉल कंपाऊंडचे बांधकाम करत असणाऱ्या कामगारांसाठी दिवाळी भेट देऊन सर्व कामगारांची दिवाळी गोड केली. यावेळी श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे भागशाळा कडथे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.